आदर्श प्रकाश सोळंके सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया। सोळंकेजी, आता बघतोय आपण सीआयडीनं दोषारोप पत्र दाखल केलंय। वाल्मिक कराडच या सगळ्याचा सूत्रधार आहे। खंडणी प्रकरणामध्येच संतोष देशमुखांची हत्या झाली असा दावा सीआयडीनं केलेला आहे। आता जो तपास झालेला आहे त्या तपासात या बाबी पुढे आलेल्या आहेत। तोच आपला उद्देश होता की तपास योग्य दिशेने झाला पाहिजे म्हणून सीआयडीची आपण नेमणूक केली, एसआयटीची नेमणूक केली। ही या सगळ्या गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्याच्यामधून तपासातून खरं जे काय सत्य आहे ते बाहेर आलेलं आहे। त्याच्यामुळे आता योग्य तो खटला चालून त्यांना योग्य ती शिक्षा त्याच्यात मिळेल। आपली नेमकी काय मागणी आहे या संदर्भात सोळंकेजी? आता जसं तुम्ही म्हणालात की योग्य ती शिक्षा दिली जाईल, काय करायची? मागण्या करून झाल्या, त्या मागणीला यश आलं। देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे विधानसभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही अतिशय संवेदनशील प्रमाणे या प्रकरणात आहोत आणि तपास पूर्ण करून आम्ही आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत नेऊ असं जे जाहीर केलेलं आहे त्याच्या दृष्टीनं पडलेलं हे पाऊल आहे। तपास एक भाग झाला, आता कोर्टात जाईल हे प्रकरण आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय निवाडा होईल। सोळंकेजी, या सगळ्या दरम्यान आरोपींना पाठीशी घातलं जाईल असं म्हटलं जातंय। मसाजोगचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या संदर्भात काही गंभीर आरोप थेट पोलीस प्रशासनावर होताना सुद्धा दिसत आहेत। आपल्याला असं वाटतं की या सगळ्या संदर्भाचा निकाल लागेल, आरोपींना शिक्षा होईल? हो, तसं काही समजायचं काही कारण नाही। तपास योग्य दिशेने झाला आहे आणि आरोपींना शिक्षा मिळावी अशा पद्धतीनं आता निकम साहेबांची, ऍडव्होकेट निकम साहेबांची सुद्धा या ठिकाणी नेमणूक झालेली आहे। त्याच्यामुळं आता शंका म्हणजे घ्यायला मी तर काही शंका घेऊ शकत नाही। मला पूर्ण विश्वास आहे की आरोपींना फाशीची शिक्षा होईल। सोळंकेजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी धनंजय देशमुख आपल्याशी जोडले गेलेले आहेत। देशमुखजी, आपण पाहिलं असेल की सीआयडीनं जे दोषारोप पत्र दाखल केलंय, वाल्मिक कराडच या सगळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलंय। आपली काय या सगळ्या संदर्भात पहिली प्रतिक्रिया आहे? आम्ही वेळोवेळी सांगत होतो की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे, हे सगळं संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे आणि ह्या घटना जरी वेगवेगळ्या असल्या, खंडणी असेल, अॅट्रॉसिटी असेल, खून असेल, हे सगळं संघटित गुन्हेगारीतूनच झालेलं आहे आणि ते प्रामुख्यानं आज कुठेतरी चार्जशीट मध्ये त्या सगळ्या गोष्टीची माहिती, त्याचे पुरावे, त्याचे डिजिटल पुरावे आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत। हे प्रामुख्यानं आजच्या दिवशी आपल्याला कळतंय। धनंजय देशमुखजी, या सगळ्या संदर्भात आता या पुढे आपली काय नेमकी मागणी असेल, काय नेमकी अपेक्षा असेल? कारण आता थेट नाव या दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराडचं आलेलं आहे। आता आमची जे पहिल्या दिवशीची मागणी आहे तीच मागणी आहे। यांना जोपर्यंत फाशी होत नाही, त्यांनी एका निष्पाप माणसाला, माझं आयुष्य उजळून म्हणजे माझं सगळं आयुष्य सगळं उद्ध्वस्त करणाऱ्या या सगळ्या नराधमांना फाशी झाली पाहिजे। तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही समाधानाची गोष्ट करणार नाही जोपर्यंत यांना फाशी होत नाही। धनंजय देशमुखजी, पण या सगळ्या संदर्भात न्याय मिळेल असं आताही तुम्हाला वाटतंय का? कारण गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही लढा देताय। मधल्या काळात बातम्या सुद्धा आल्या की तुमच्या गावाचा म्हणजे मसाजोगचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या सगळ्या संदर्भात काही आरोप केले गेले, पोलीस प्रशासनाकडून नीट याबाबत काही गोष्टी घडत नाहीयेत अशा पद्धतीचे आरोप झाले, असंही आमच्या कानावर आलं। या बाबतीत आपल्याला काय वाटतं? शेवटपर्यंत हा न्याय मिळेल असा विश्वास आता तुम्हाला आहे? त्या संदर्भातला वेगळा ड्राफ्ट आम्ही येत्या 2 दिवसात एसपी साहेबांना देत आहोत। इथं काय परिस्थिती होती, या सगळ्या आरोपी जे आहेत त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत। पहिले यांना कुठल्याही प्रकारचं म्हणजे भीती नव्हती, सगळ्यांना अभय होतं आणि त्या संदर्भातला इथं जी परिस्थिती होती, इथं जी परिस्थिती निर्माण झालेली होती, इथं प्रशासन आणि हे लोक कशा पद्धतीने एक संगनमतानं राहत होते, याचा ड्राफ्ट आम्ही येत्या 2 दिवसामध्ये एसपी साहेबांना देणार आहोत आणि ही न्यायाची लढाई आम्ही जिंकणार आहोत आणि यांना, या नराधमांना फाशी दिल्याशिवाय आम्ही कुठंच थांबणार नाही। धनंजय देशमुखजी, धन्यवाद। आपण सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला या सगळ्या संदर्भात दिलीत यासाठी।